चला मी आता चालले भाजी आणायला आणि गवारीच्या शेंगा तोडायला चालले. अक्का म्हणे की शेंगा आलेल्या आहे, त्यांनी आणल्या बाजारातून, पण आता ज्या लागलेल्या शेंगा आहे म्हणे मग त्याची भाजी करतो. आत्ता जेवण झालं माझं, म्हणजे सकाळच्या अजून आता 10 10:30 11 वाजले आणि संध्याकाळी काय मला जमणार नाही. आता संध्याकाळी कसं, आता दुपारी आम्ही तर हरभऱ्याच्या सोंगायला जातो, पण आता ते पण काम अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेलं आहे आणि संध्याकाळ होईल येता येता, आणि मग मी काही इकडे येणार नाही. मग आत्ताच मी गवारीच्या शेंगा तोडून घेते. आपल्या इथं पहा अजून ही बिलायती माझी काढायची राहिलेली आहे, तिकडची काढून झाली आणि तिथं नांगरणी केली. जिकडं म्हणजे वरती पुन्हा डबल नांगरणीवर नांगरणी केली, ती बिलायती काढली. तर काकांनी ती सर्व गोळा केलेली आणि आता हे सगळं ती तरी नांगरणी करता आली, पण मग आता हे जे आहे ते हातानेच काढावं लागणार आहे. आता ही बिलायती ही सुद्धा हातानेच काढावं लागणार आहे. तिकडची मी पूर्ण काढली, म्हणजे सकाळी जे मी लागली होती तर 10 10:30 वाजेपर्यंत माझं तेवढं सगळं झाली होती काढून. मग इकडचं रेंगाळलं, आता हे इकडचं काढावं लागेल. हे काय किती आता खूप मोठी मोठी होत चालली आहे. आता ही सर्व काढावं लागणार आहे. आणि आज आहे सकाळचं पाणी. आजपासून सकाळचं पाणी आहे, जवळजवळ किती 7 दिवस राहील, आठवड्याभर राहील. हे इथं मिरचीचं रोपटं लावून दिलं होतं, इथं 1 2 3 ठिकाणी लावून दिलेले. तर याला फुलं यायला लागलेली, ते अशी पांढऱ्या स्वरूपातली. आणि ही तांदूळख्याची भाजी आहे, तर ही अशी पांढरे डाग, ही अशी उगवलीच जाते, असं नाही काही लावलेली आहे. पण हे काय आता घेतच नाही आहे मी भाजीला. आपल्या गवारीच्या शेंगा घेऊन जावा. इथं आहे तांदूळख्याची भाजी, अशी सापडली तर भरपूर हे पाहिजे. तर मिरच्या पण आलेल्या आहे, ते 2-3 मिरच्या आले, कवळे आहे. इथं एक रोपटं आहे, हे इथं पण आहे ते रोपटं, पण ते पण अजून कवळ्याच आहे. याला छान असे फुलं आलेले, पण हे फुलांवर बघा कशी माशा येतात, तशी तोडतोडे कागद चिटकून द्यावं लागेल तेलाचं. हे मिरच्या, हे मिरच्या बी तोडून घेते मी. हे मिरच्या तोडून घेते. तर असे छान छान मिरच्या, काही गरज नव्हती आणायची, लक्षात नाही येत. हे एवढ्या तोडल्यात, एवढ्या निघाल्या एका रोपट्यापासून. इथं आहे, पण इथं हे कवळ्याचे. हे जे मिरचीचे रोपं आहे ना, ते आपल्या आळूचा म्हणजे आळूला जे आळं केलं होतं, तिथं मी असंच आपल्या घरातले जे लाल मिरची होती त्याची बी फेकून दिलं होतं, आणि त्याच्यामध्ये 10-15 मिरचीचे रोपं आले होते. मग मी काय केलं, त्याच्यानंतर मग ते बरेचसे असे एवढे हातभर मोठे झाले आणि मग इथे लावले होते मी. तर आले, तर मला वाटलं धरते की नाही तर. आणि चला आता आपल्या गवारीच्या शेंगा, आता ते निब्बर पण होत आलेले बघा, कवळ्या असते, छान झालं असतं. हेच निब्बर वाटून राहिले, ते लक्षच नाही काय करावं, तिकडंच नुसतं पळजवळ पळवट. इथं धणे लावले होते, अजून धणे आले नाही, आत्ताशी आले बघा, अगदी छोटी पूर्ण काकांनी लावून दिलं होतं बरेच. ते हे आपले गवारीची शेंगा, आणि घेते मी सगळं ते तोडून. असे संध्याकाळच्या भाजीला छान होऊन जाईल. खरं म्हणजे आम्ही भाजीपाला करतच नाही वावरामध्ये, कधी असा भाजीपाल्याचं असं पीक घेतलंय बाहेर विकलंय असं नाही. आम्ही फक्त म्हणजे असं हेच आपलं कांदे, सोयाबीन असंच करतो. आणि आता हे भुईमुग काय आता आपल्याला घरच्याला लागतील, घरचं हे काय असं विकण्यासाठी नाही आहे. तर लसूण पण घरीचं लागन खायला. बघा हे छोट्याशा रोपट्याला किती आलेलं आहे, नुसतं कवळ्या. एवढ्या शेंगा झाल्या, नाका आली आत्ता तोडायला. बाय बघा आवरलं का, बसले ते माहिती शोधत नाही सापडायला.
झाले सगळं तोडून, सगळ्या तोडून झाले शेंगा. इथं राहिला अशा छोट्या छोट्या रोपट्याला आलेले आहे बघा. किती किलो झाले असं ग? अर्धा किलो. अर्धा किलो असेल का? काही बोलती. 1 किलो असेल ते. तरी सारखं पाणी चालू आहे ना बाई. 4 दिवसांनी पाणी देऊ राहिलंय. मग कसं काय जळालं? अजून घुंगऱ्या अजून टाईम आहे बाई हे व्हायला. अजून भुईमुग इकडेपर्यंत तर पाणी नसन पोचलं, त्याच्यामुळे जळून गेलं असं. फुलं आले आता. तेव्हाच आले होते फुलं, पण मग हे अजून दिसतंय बघ एवढं फुलं तसं. आणि आपले हे पहा मस्तपैकी छान गवारीच्या शेंगा, शेतामधल्या ताज्या ताज्या शेंगा. दुपारचे 3 वाजले आणि हरभरा सोंगायला जायचं होतं. पण असं झालं की ते हरभरा सोंगायचं कॅन्सल झालं, कारण अजून ते वाळलेलं नव्हतं आणि ठरवलं होतं दुसऱ्या दिवशी करायचं. आदल्या दिवशी वैष्णवीचे पप्पा आले होते आणि मी ते सर्व झाडतच होते आणि तिथं पेटून दिल्यानंतर मला म्हणे की तिथं पेटून देऊ नका, कारण तिथं आंब्याचे झाडं आहे, विस्तवाची आहे, ते झाडांना लागते आणि मग ते जळून जातात किंवा काही दिवसांनी ते नष्ट होतात. आणि आपल्या इकडं म्हणजे आंबे तर येतच नाही आहे आणि आपण मोठ्या कष्टाने ते आंबे वाढवत असतो आणि त्या आगीमुळे खराब होतात. म्हणून मग मी निर्णय घेतला की तिथं जी राख आहे ती आता काढून टाका, आता तिथं आपल्याला जाळायचंच नाही आहे. आणि म्हणूनच मी सर्व ही झाडांना राख खत म्हणून टाकत आहे. आणि तसं ही झाडांना टाकल्यानंतर एक प्रकारचं कॅल्शियम मिळत असतं आणि ते वाढीसाठी आवश्यक असतं. तर चला आता मी सर्व ही राख आहे ही सर्व झाडांना आता टाकून देत आहे एक एक करून. तिकडं नारळाच्या झाडालाही टाकलं, तिकडं पण आंब्याच्याही झाडाला टाकलं आणि आता हे जे दुसरे आळे आहे शेवंतीचे त्यांना सुद्धा टाकून दिलं. खूप दिवसातून मी आज झाडांना सुद्धा पाणी देत होते आणि त्याचबरोबर राख सुद्धा त्यामध्ये टाकत होते खत म्हणून. आणि दोन्हीही काम चालू होतं माझं. आणि आता अखेरीस माझं तर सर्व आता राख भरून झाली होती, सर्व झाडांना देऊन झालं होतं आणि पाणी त्याचबरोबर पाणी पण देऊन झालेलं होतं. आणि मग आता मी ते पाणी वळवलं होतं इकडं टाकी भरण्यासाठी. टाकीमध्ये तेव्हाच पाणी चढलं जातं ज्यावेळेस विहिरीला म्हणजे त्या पंपाला झाकण बसवलं जातं. आता टाकीत दिले नळी लावून. आणि हे इकडं कडेकडेने काय केलं आहे, हे सगळं मी मुंग्यांचा खडू मारला आहे, कारण इतक्या मुंग्या त्याच्यामध्ये होत्या. सकाळी खूप होते याच्यात. किती झाकण ठेवलं तरी ते बरोबर जात होते. म्हणून मी असा कडेकडेने असा खडू मारून दिला, जेणेकरून मुंग्या जाऊ नये. आणि जवळजवळ हे आहे ही राख पूर्ण भरून झालेली आहे आणि टाकून दिली. आता इथं अजिबात काही जाळायचंच नाही आहे, तर पानं वगैरे काहीच जाळायचं नाही. आणि आता इकडची सुद्धा आता मला गोळा करायची, ही पण झाडांना टाकून द्यायची आहे. हे कचरा रोज सकाळी झाडावं, पण ते तेवढंच होतं बरं का, तेवढंच होतं. हे इथेही दिली झाडांमध्ये टाकून सगळी राख. यामध्ये सुद्धा दिली टाकून मी, इथेही झाली. आणि हे याच्यामध्ये पण टाकलीत. अरे याला काय झालं? हे बघा कशा मुंग्या तरंगताना दिसतात ते. आणि झाकण ठेवायला ते हे फळी आहे, त्या फळीतून घुसतात त्या. कसं मुंग्यांचा पुंज काय घुळून म्हणून बसलेले. चला आता टाकी भरून झाली, झाडांना सुद्धा पाणी देऊन झालं. आणि 4-8 दिवसानंतर मी हे सडा मारतच असते, कारण कसं आहे खूप अशी माती होते आणि माती म्हणजे अशी उधळली जाते आणि ती डायरेक्ट घरामध्ये येते. मग म्हणूनच हे 4-8 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी तरी मी कंपल्सरी मारतच असते पाणी. म्हणजे आता जायचं आहे भुईमुगाला पाणी देऊ राहिले का कांदे. साची गेली पुढं. आणि हे आमचं आलं बाबा. कुठे रे?
चला पुढं पुढं जातो का काय करतो. ओई किती रडतो. चल हरभरा जायचं होतं सोंगायला, पण मग आता आईला म्हटलं तू जा म्हटलं. तर एवढे दिवस आम्हीच करत होतो दोघं, आणि थोडंसं काही कोपरा राहिलाय उचला माझ्या आधी. हे कडुलिंबाचं झाडच तर सुकलं होतं, म्हणजे सगळे पानं वगैरे काय ते पुन्हा फुटलंय. हे काही वरचे पानं सगळे हे सुकले आणि हे इथं. पण आता हे याच्यातून काढण्यासाठी काय करावं लागेल देव जाणे. चपलावर बसून मग का नाही माखले ग पाय. हा पाणी फुटायला उगीच कामामध्ये अडथळा करते. फुटायला लागलं होतं म्हटलं. कोण अडथळा करते कामात. तुला काय करायचं नाही ना घरी. पाहिलं का काका, बघितलं कशी बोलती. घेऊन पाहिजे तर हा असे बस 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 जास्त चर 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 एवढं एवढंच तोंड पण किती चर चर करतं. तुझं तोंड नाही करत का. नाही काय गे पाणी गेलं त्यापेक्षा कमीच. पिंडे पाणी पोचलं पाहिजे बारा मी बघू का. हा जा बघ जा जा पळ. पोचलं पाणी. सकाळी गवारीच्या शेंगा नेल्या काका, अर्धी टोकरी. गवारीच्या शेंगा नेल्या, अर्धी टोकरी झाली. अर्धी टोकरी भरली आज. हो ना, ती टोकरी नाही मोठी नाही स्टीलची स्टीलची टोकरी. आणि आता आणू नका बरं का, मिरच्या येते यायला. मी 4-5 ते तिकडं ते मिरच्या त्याला मिरची येऊ राहिले. आलं का पाणी. हा आलं गेलं पहिला वाफा झाला. तिकडं पाणी पाहिजे तिकडे. नाही तर ट्रायपॉड आणला असता. इकडे घे इकडे माझ्या इकडे बार पाणी द्यायला. मला एकच सांगा, हे काढायचं तू तोपर्यंत माती दे. तू माती आण तिकडं. हा ते तिकडचं बंद कर. दोन्ही ही माती टाकते धर सरक. कोणती. मी काय हे करू पण काका. चांगलं फक्त बंद कर. म्हणे काय पाहतो. ऐ म्हणू पाणी पाहते. चला यांचे चाललंय आता पाणी द्यायचं. देतील आता. काय हे साची सांगायला आणि हे करायला. मग काही काम नाही, जाऊ दे मला काम घरी. चांगलं सांग, भरल्यावर सांग. माती दे त्यांना, भरून भरून माती दे. बाकीचे उचलतील ते. जा जरा काम केलं पाहिजेत आवडीने. आपले शेत आहे. पोरांना सांगावं नाही लागत. मोठी माणसं गेली का पाठीमागं पोरं गेली छोटे छोटे. आणि आधी डोळ्यांनी पाहती, नंतर आपोआप काम करतील. आता साची सांगू राहिली, थोडंसं नॉलेज भेटतं तिला. चला आता. आणि उद्या मला बिलायती काढायचं आहे. हे सगळं असं उपटून काढायचं आहे. आणि अगदी मुळात सगळं उपटून काढते मी ते. आता एक नवीन ट्रिक काढली आहे आणि ते उद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. ही एवढी सगळी मी काढली होती. हे पहा आता सुकून पण गेलं ते काढलेलं सगळं. मी गंज घातलेलं आहे जागोजागी. एवढं काढलं मी सकाळी 8 ते म्हणजे 2-2.5 तास मी काढलं ते. आणि उद्या पण काढन मी आणि तुम्हाला उद्या ती ट्रिक सांगाल. तर चला मग. आणि जे शेंगा तोडून आणलेत ना आता गवारीच्या शेंगा, ते मी आता उद्या सकाळी बनवणार आहे.